नमस्कार मित्रांनो, घेऊन आलो आहे मी तुमच्यासाठी व्हिडिओ नंबर 3. बघतोय आपण सिंपल प्रेझेंट टेन्स टू डूचा. तुम्ही म्हणाल टू डूचा सिंपल प्रेझेंट टेन्स काय असतो आता हा, बरोबर आहे की नाही? आम्ही फक्त सिंपल प्रेझेंट टेन्स ऐकलं होतं. सर तुम्ही हे टू डू काय आणलं मध्ये? तर मित्रांनो बघा, सिंपल प्रेझेंट टेन्स 3 प्रकारचे. किती प्रकारचे? 3 प्रकारचे सिंपल प्रेझेंट टेन्स असतात. एक असतो टू डूचा सिंपल प्रेझेंट टेन्स, दुसरा असतो टू बीचा सिंपल प्रेझेंट टेन्स आणि तिसरा असतो टू हॅवचा सिंपल प्रेझेंट टेन्स. याचे नंबर खालीवर झाले तरी काही प्रॉब्लेम होत नाही, परंतु आपण लक्षात ठेवलं पाहिजे की टेन्समध्ये 3 प्रकारचे सिंपल प्रेझेंट टेन्स असतात. साधा वर्तमान काळ हा 3 प्रकारचा आहे, टू बी, टू डू, टू हॅव. मग यांच्यामध्ये फरक काय, असा प्रश्न निश्चितपणे तुमच्या मनामध्ये उत्पन्न झालेला असेल. तर त्या प्रश्नाचं निराकरण करण्यासाठी मी या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छितो की टू डूच्या सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये असो किंवा टू डू असो किंवा टू बी असो, टू हॅव असो, कोणतंही असू द्या, टेन्सचे वाक्य नेहमी लक्षात ठेवा. एक गोष्ट, टेन्सचे वाक्य जर तुम्हाला बनवायचे असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला हेल्पिंग व्हर्बची गरज पडते. कुठल्या? हेल्पिंग व्हर्ब, ज्याला आपण सहाय्यकारी क्रियापद असं म्हणतो. ऑक्झिलरी व्हर्ब आपण त्याला असं म्हणत असतो. सपोर्टिव्ह व्हर्ब पण आपण त्याला म्हणत असतो. तर असे सपोर्टिव्ह व्हर्ब किंवा ऑक्झिलरी व्हर्ब किंवा हेल्पिंग व्हर्ब ज्यांना आपण म्हणतो, त्याचे मुख्य 3 प्रकार आहेत, टू बी, टू हॅव आणि टू डू. हेल्पिंग व्हर्बचे मुख्य 3 प्रकार पडतात, टू बी, टू हॅव आणि टू डू. अशा 3 प्रकारामध्ये हेल्पिंग व्हर्ब विभागले गेलेले आहेत मित्रांनो. त्यामुळे या ठिकाणी सिंपल प्रेझेंट टेन्स तर आहे, परंतु टू डूच आहे. याचा अर्थ टू डू या सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये डू आणि डज या सहाय्यकारी क्रियापदांचा वापर आपण या ठिकाणी करणार आहोत. कशाचा वापर करणार आहोत? तर डू आणि डज या सहाय्यकारी क्रियापदाचा वापर केलेला असतो टू बीच्या सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये. म्हणून या सिंपल प्रेझेंट टेन्सला आपण टू डूचा सिंपल प्रेझेंट टेन्स असं म्हणतो. ज्या सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये हॅव आणि हॅजचा वापर केला जातो, अशा सिंपल प्रेझेंट टेन्सला टू हॅवचा सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणतात. त्याचप्रमाणे ज्या सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये तुम्हाला एम, इज आणि आर हे सहाय्यकारी क्रियापद दिसतील, तो टू बीचा सिंपल प्रेझेंट टेन्स असतो. आणखी सांगायचं झालं मित्रांनो, तर टू डूच्या सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये सब्जेक्ट सोबत क्रियापदाचं पहिलं रूप किंवा क्रियापदाला यस प्रत्यय लावला जातो किंवा यस प्रत्यय लावला जातो. टू हॅवच्या सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये क्रिया सब्जेक्ट सोबत क्रियापद घेतलं जात नाही. त्या ठिकाणी सब्जेक्ट हॅव किंवा हॅज घेऊन त्याच्यानंतर आपल्याला ऑब्जेक्टमध्ये वस्तू घ्यावी लागते. त्यानंतर टू बीच्या सिंपल प्रेझेंट टेन्सचा जर कधी आपण विषय घेतला तर त्या ठिकाणी सब्जेक्ट सोबत एम, इज, आर हे सहाय्यकारी क्रियापद येतातच, परंतु त्याच्यासोबत आपल्याला काय घ्यावं लागतं? ॲडजेक्टिव्ह घ्यावे लागतात. गुड, बॅड, सॅड, मॅड, क्लेवर, डल, डर्टी अशा शब्दांचा वापर केला जातो. तिन्हींचे उदाहरणं सांगतो मी तुम्हाला. सर्वात पहिले आपण टू बीचा सिंपल प्रेझेंट टेन्स घेऊ. टू बीच्या सिंपल प्रेझेंट टेन्सचं जर कधी वाक्य घ्यायचं झालं तर मी सांगितलं की टू बीमध्ये 3 सहाय्यकारी क्रियापदे, एम, इज आणि आर. एम, इज आणि आर.
आय एम मी आहे, टू बीचा सिंपल प्रेझेंट टेन्स आहे. आय एम गुड मी चांगला आहे, टू बीचा सिंपल प्रेझेंट टेन्स. ही इज बॅड तो वाईट आहे, टू बीचा सिंपल प्रेझेंट टेन्स. वी आर फ्रेंड्स, टू बीचा सिंपल प्रेझेंट टेन्स आहे. टू हॅवचा सिंपल प्रेझेंट टेन्स जर कधी म्हणायचं झालं तर आय हॅव मला आहे, माझ्या जवळ आहे. टू हॅवचा सिंपल प्रेझेंट टेन्स. वाक्य एक्सटेंड करायचं. आय हॅव अ कार माझ्याजवळ कार आहे. आय हॅव अ बाईक, आय हॅव बंगलो, आय हॅव मनी. ही कोणाचे वाक्य आहे? टू हॅवच्या सिंपल प्रेझेंट टेन्सचे. ही हॅज अ कार, ही हॅज अ वाईफ, ही हॅज बिग बंगलो. टू हॅवचा सिंपल प्रेझेंट टेन्स. आणि टू डूचा सिंपल प्रेझेंट टेन्सचा आपला हा व्हिडिओ नंबर 3 आहे. 1 नाही 2 नाही, व्हिडिओ नंबर 3. कळालं? तर याच्या आधी 2 व्हिडिओ अपलोड केलेले आहेत यूट्यूबला, लिंक जाऊन बघा. तर चला बघूया. टू डूचा सिंपल प्रेझेंट टेन्स याच्यामध्ये डू आणि डज वापरलं जात असतं, हे लक्षात घ्यायचं आहे. मग इथं डू आणि डज दिसतं का तुम्हाला? दिसतं का कुठं? कुठंही दिसणार नाही. मग ते लपलेलं असतं. होकारार्थी वाक्य जे असतात त्या वाक्यामध्ये डू आणि डज हे काय असतं? लपलेलं असतं. उदाहरणच जर कधी सांगायचं झालं तर बघा, जेव्हा गो या ठिकाणी हे जे आहे क्रियापद आहे बघा, या मेन क्रियापदामध्ये या गो या मेन क्रियापदामध्ये डू मिक्स आहे. काय मिक्स आहे? डू मिक्स आहे. गो प्लस डू म्हणजे नुसता गो होतो. गो प्लस डू नुसता गो होतो. जर कधी तुम्ही या गो सोबत डज जोडलं, काय जोडलं? डज जर कधी जोडलं तर या ठिकाणी गोच्या ऐवजी GOES क्रियापदाला इयस प्रत्यय लागतो. म्हणजेच काय रे? गो सोबत जर कधी डज जोडलं तर गोचं गोज होतं, पण गो मध्ये जर कधी डू ऍड केलं तर गोला काहीही होत नाही. गो ॲज इट इज राहतं, म्हणजे गोचं गोच राहणार. हे लक्षात घ्यायचंय. ठीक आहे? तर हे जे तुम्हाला क्रियापद या ठिकाणी दिसत आहे, ह्या क्रियापदांमध्ये डू दडलेला आहे. हे टाळक्यात तुमच्या फिट करायचं, म्हणजे डोक्यात फिट करायचं. या सर्व क्रियापदामध्ये कोण दडलेला आहे? तर या सर्व क्रियापदामध्ये डू आहे. हे नुसतं गो नाही, डू आणि गो या दोघांचं कॉम्बिनेशन आहे गो. कळालं? तर चला मग, म्हणून मी म्हटलोय की हा टू डूचा सिंपल प्रेझेंट टेन्स आहे. या ठिकाणी एकतर डू किंवा डज या सहाय्यकारी क्रियापदाचा वापर केला जातो. तर इथं डू आणि डज हे सहाय्यकारी क्रियापद इनबिल्ट आलेले. कसे आलेले? इनबिल्ट, म्हणजे गो कम या मध्ये ते मिक्स झालेले आहेत. तर चला, वेळ वाया न घालवता आपण या ठिकाणी व्हिडिओला करणार आहोत सुरुवात. बघा, मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की आय गो मी जातो, आय कम मी येतो, आय स्पीक मी बोलतो, आय टीच मी शिकवतो, आय लर्न मी शिकतो, आय वर्क मी काम करतो, आय स्विम मी पोहतो, आय वॉटर द प्लांट मी झाडांना पाणी देतो. हे आपण मागच्या व्हिडिओत बघितलेलं आहे. ते आता रिपीट करायचं नाही. कळालं का? आय गो, यू गो, यू गो, यू गो, वी गो, दे गो, बॉईज गो, गर्ल्स गो, हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. या व्हिडिओमध्ये बघा, आपल्याला सूत्र या ठिकाणी मी पुन्हा सांगतोय. सब्जेक्ट प्लस क्रियापदाचं पहिलं रूप, त्याला यस प्रत्यय लावायचा की नाही लावायचा ते कशावर डिपेंड करतं की सब्जेक्ट कोणता आहे. ठीक आहे? जर सिंग्युलर सब्जेक्ट असेल तर क्रियापदाला यस लागतं. जर प्ल्युरल सब्जेक्ट असेल तर क्रियापदाला यस लागत नाही. तुम्ही म्हणणार सर या ठिकाणी आहे तर सिंगल सब्जेक्ट आहे, यू पण या ठिकाणी सिंगल पण आहे. बघा, यू हा सिंगल पण असतो, प्ल्युरल पण असतो, परंतु यू सोबत नेहमी प्ल्युरलचा विषय घ्यायचा असतो. हे लक्षात घ्या. आणि राहिलं गोष्ट आयचा, तर आय हा याला अपवाद आहे. कळलं का? त्यामुळे जरी आय हा एकवचनी क्रियापद असलं, आय हा जरी एकवचनी कर्ता असला, सब्जेक्ट असला, तरी त्याच्यासोबत क्रियापदाचं पहिलं रूप घ्यायचं आहे. हे लक्षात ठेवायचं. मग आय गो मी जातो हे आपण शिकलो होतो, बरोबर आहे? आय गो मी जातो, यू गो तू जातो, यू गो तुम्ही जाता, वी गो आपण जातो, दे गो ते जातात. बघा, देच्या नंतर आपल्याला प्ल्युरल नाऊन घ्यायचे, प्ल्युरल सब्जेक्ट घ्यायचे, अनेकवचनी नाम.
जसं की बॉईज, अ बॉय एक मुलगा आहे, बॉईज हे अनेक मुलं असतात, अ गर्ल एक मुलगी आहे, गर्ल्स मुली असतात, अ टीचर एक शिक्षक, टीचर्स अनेक शिक्षक, वर्कर कामगार, वर्कर्स अनेक कामगार, पर्सन पीपल. कळतंय का? तर बघा, बॉईज गो बॉईज जातात, आय गो मी जातो, आय कम मी येतो, आय स्पीक मी बोलतो, आय टीच मी शिकवतो, आय टेल मी सांगतो, आय टॉक मी बोलतो, आय वॉच मी बघतो. हे आपण बघितलेलं आहे. आपण आता या ठिकाणी स्ट्रक्चर नंबर 3 आहे. स्ट्रक्चर नंबर 3 बघतोय, व्हिडिओ नंबर पण 3 बघतोय आपण. या ठिकाणी बघा मी काय केलेलं आहे की वाक्याला वाढवलेलं आहे, एक्सटेंड केलेलं आहे. या ठिकाणी बघा, आय गो मी तर जातो, पण मी या ठिकाणी विथ जोडलेलं आहे. कोण जोडलेलं आहे या ठिकाणी? विथ. मग बघा वाक्य कसं होतं? आय गो विथ यू. वाक्य कसं झालं? आय गो विथ यू. बघा या ठिकाणी विथ येऊ द्या, लाईक येऊ द्या, ह्या शब्दांच्या आधी सुद्धा सब्जेक्ट असतो आणि या शब्दांच्या नंतर सुद्धा काय असतो? सब्जेक्ट असतो. हे पण लक्षात ठेवा, हे MPSC साठी महत्त्वाचं आहे की विथ जर कधी शब्द आला असेल, लाईक आलेला असेल, अनलाईक आलेला असेल, असे जर कधी शब्द आलेले असेल तर त्यांच्या सुरुवातीला पण सब्जेक्ट असतो आणि त्यांच्या नंतर सुद्धा सब्जेक्ट असतो. आणि त्यांच्या नंतरच्या सब्जेक्टच्या नंतर क्रियापद जर कधी घेतलं तर ते पहिल्या सब्जेक्टनुसार ठरतं, दुसऱ्या सब्जेक्टनुसार नाही. ते MPSCचा विषय तुमच्या डोक्यात बसतं नाही बसत मला माहीत नाही, पण मी तुम्हाला सांगितलं की हे MPSCसाठी सुद्धा महत्त्वाचं आहे. तर बघा, आय गो मी जातो, आय गो विथ म्हणजे विथ म्हणजे सोबत, सह, बरोबर. ठीक आहे. तर आय गो विथ मी जातो सोबत. कोणाच्या? विथ यू, तुझ्या. आय गो विथ यू मी तुझ्या सोबत जातो. आय गो विथ पुन्हा यू कशाला लिहिलं? तर हे एकवचनी, हे तुझ्या, हे तुमच्या. कळालं का? तर आय गो विथ यू मी तुझ्या सोबत जातो. आय गो विथ यू मी तुमच्या सोबत जातो. आय गो विथ हिम मी त्याच्या सोबत जातो. आय गो विथ हर मी तिच्या सोबत जातो. आय गो विथ अस. असं होईल का? आय सोबत, या ठिकाणी नियम लक्षात घ्या, आय सोबत अस घ्यायचं नाही. या ठिकाणी लिहून देतो, आय सोबत अस येत नाही. आय सोबत अस येत नाही. आणि मी सुद्धा येत नाही, तर मी पण लिहितो मी. ओके, मी सुद्धा येत नाही. आय सोबत ना मी येणार ना अस येणार. हे दोन्ही शब्द आय सोबत जोडायचे नाही. आय गो विथ अस कधीच होत नाही. आय गो विथ मी असं होत नाही. यू गो विथ मी, तू माझ्यासोबत येतो. यू कम विथ मी, तू माझ्यासोबत येतो असं होईल. परंतु आय गो विथ मी असं होत नाही, हे लक्षात घ्या. तर आय सोबत अस आणि आय सोबत मी कधीही घ्यायचं नाही, हे लक्षात घ्यायचंय. कळलं का? त्याचप्रमाणे वी, या ठिकाणी बघा वी सब्जेक्ट आहे, तर वी सोबत सुद्धा अस आणि मी हे दोन्ही शब्द घ्यायचे नाही. कळालं? प्रोनाउन घ्यायचे नाही. वी सोबत अस आणि मी कधीही येणार नाही. आय सोबत अस आणि मी कधीही येणार नाही, हे आपण लक्षात घ्यायचं आहे. कळालं? त्यानंतर यू सोबत कोणताच यू येत नाही. या कोणत्याच यू सोबत कोणताही यू घ्यायचा नाही. यू सोबत यू घ्यायचा नाही, हा एक नियम लक्षात ठेवायचा आहे. तू तुझ्यासोबत जातो असं कधी म्हणतो का आपण? म्हणतच नाही. ठीक आहे. तर बघा, आय गो विथ अस येणार नाही. आय गो विथ देम मी त्यांच्यासोबत जातो. आय गो विथ सागर मी सागर सोबत जातो. आय गो विथ राम मी राम सोबत जातो. आय गो विथ सीता मी सीता सोबत जातो. आय गो विथ गीता मी गीता सोबत जातो. आय गो विथ XYZ, तुमचा मित्र पण तुम्ही या ठिकाणी ऍड करू शकता. ठीक आहे, हे झालं. आता बघा या स्ट्रक्चरची दुसरं वाक्य आपण घेऊ.
आय झालं. आता यू पण घेऊ शकतो आपण. यू गो, तू जातो. यू गो विथ मी, तू माझ्यासोबत जातो. बरोबर. यू गो विथ यू घ्यायचं नाही. यू गो विथ यू घ्यायचं नाही. यू गो विथ हिम, तू त्याच्यासोबत जातो. यू गो विथ हर, तू तिच्यासोबत जातो. यू गो विथ अस, तू आमच्यासोबत जातो. यू गो विथ देम, तू त्यांच्यासोबत जातो. यू गो विथ सागर, तू सागरसोबत जातो. यू गो विथ सीता, तू सीतासोबत जातो. यू गो लता, गीता, काही लावा. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरं, यू गो विथ मी, तुम्ही आमच्यासोबत जाता किंवा माझ्यासोबत तुम्ही जाता. यू गो विथ यू नाही, यू गो विथ हिम, तुम्ही इथं काय दुसरं तुम्ही, पहिल्याचं तू, याचं होतं तू, याचं होतं तुम्ही, घोळ करायचा नाही. तुम्ही, यू गो, तुम्ही जाता. यू गो विथ हिम, तुम्ही त्याच्यासोबत जाता. यू गो विथ हर, तुम्ही तिच्यासोबत जाता. यू गो विथ अस, तुम्ही आमच्यासोबत जाता. यू गो विथ देम, तुम्ही त्यांच्यासोबत जाता. यू गो विथ सागर, तुम्ही सागरसोबत जाता. ठीक आहे. वी गो, आम्ही जातो. वी गो विथ मी होईल का? नाही. वी गो विथ यू, आम्ही तुमच्यासोबत जातो. वी गो विथ यू, आम्ही तुझ्यासोबत जातो. वी गो विथ हिम, आम्ही त्याच्यासोबत जातो. वी गो विथ हर, आम्ही तिच्यासोबत जातो. वी गो विथ देम, आम्ही त्यांच्यासोबत जातो. वी गो विथ सागर, आम्ही सागरसोबत जातो. दे गो विथ मी, ते माझ्यासोबत जातात. दे गो विथ यू, ते तुझ्यासोबत जातात. दे गो विथ यू, ते तुमच्यासोबत जातात. दे गो विथ हिम, ते त्यांच्यासोबत जातात. दे गो विथ हर, ते तिच्यासोबत जातात. दे गो विथ अस, ते आमच्यासोबत जातात. दे गो विथ देम, ते त्यांच्यासोबत जातात. दे गो विथ हिम, ते त्याच्यासोबत जातात. दे गो विथ सागर, सागरसोबत जातात. दे गो विथ सीता, ते सीतासोबत जातात. दे गो विथ टीचर, ते शिक्षकांसोबत जातात. दे गो विथ पॅरेंट्ससोबत जातात. कळलं का? असे वाक्य आपण बनवू शकतो. आता याची प्रॅक्टिस विविध प्रकारे करून आपण विविध प्रकारचे वाक्य बनवू शकतो. अनेक वाक्य या ठिकाणी बनवू शकतो. बघा, आय सोबत आय गो विथ, बघा आय घेतलं. आय घेतल्यानंतर आयच्या नंतर काय घ्या म्हणतंय? गो. आय गो, मी जातो. विथ, मग हे आपण काय करू शकतो? चेंज करू शकतो. ठीक आहे. आय आणि गो हे दोन शब्द सेम ठेवायचे. आय गो हे शब्द सेम ठेवायचे, त्यासोबत विथ ठेवायचं आणि यांना चेंज करायचं. झालं यांना चेंज की मग काय करायचं? या ठिकाणी गो काढायचं. आय तसंच ठेवायचं. आय तसंच ठेवायचं. गोच्या ऐवजी काय लावायचं? मग कम आणि विथ, जसं तसं. मग आय कम विथ यू, मी तुझ्यासोबत येतो. आय कम विथ यू, मी तुमच्यासोबत येतो. आय कम विथ हिम, मी त्याच्यासोबत येतो. आय कम विथ हर, मी तिच्यासोबत येतो. आय कम विथ देम, मी त्यांच्यासोबत येतो. आय कम विथ सागर, मी सागरसोबत येतो. कळतंय का? मग कम काढायचं, परत स्पीक टाकायचं. आय स्पीक विथ यू, मी तुझ्यासोबत बोलतो. आय स्पीक विथ यू, मी तुमच्यासोबत बोलतो. आय स्पीक विथ हिम, मी त्याच्यासोबत बोलतो. आय स्पीक विथ हर, मी तिच्यासोबत बोलतो. आय स्पीक विथ देम, मी त्यांच्यासोबत बोलतो. आय स्पीक विथ सागर, मी सागरसोबत बोलतो. स्पीक काढलं. टेल, आय टेल विथ हिम, मी त्याच्यासोबत सांगतो. आय टेल विथ हर, मी तिच्यासोबत सांगतो. असं पण वाक्य बनवता येतं. त्यानंतर आय राईट विथ हिम, मी त्याच्यासोबत लिहितो. आय राईट विथ हिम, मी त्यासोबत लिहितो. आय राईट विथ यू, मी तुझ्यासोबत लिहितो. आय राईट विथ यू, मी तुमच्यासोबत लिहितो. आय राईट विथ हर, मी तिच्यासोबत लिहितो. आय राईट विथ देम. हे आय सोबत पहिलं क्रियापद घेऊन हे जे आहे हे प्रोनाऊन चेंज करायचे. ठीक आहे. नाऊन आणि प्रोनाऊन चेंज करायचे. त्यानंतर पुन्हा यांना काढायचं, कम टाकायचं, पुन्हा चेंज करायचे. स्पीक सोबत हे पुन्हा चेंज करायचे. आय आणि स्पीक सोबत पुन्हा चेंज. आय सोबत टेल घ्यायचं, हे चेंज करायचे. आय सोबत टॉक घ्यायचं, चेंज करायचं. आय सोबत राईट घ्यायचं, चेंज करायचं. आय सोबत रन घ्यायचं, चेंज. असं तुम्ही इकडं 20 एक क्रियापदं घ्यायचे, 20, आणि हे चेंज करायचे. हे झालं. पुन्हा यू घ्यायचा. यू, मग यू एक वचनी तू. यू गो, तू जातो. यू गो विथ मी, तू माझ्यासोबत जातो. यू गो विथ हिम, तू त्याच्यासोबत जातो. यू गो विथ हर, असे चेंज करायचे. यू सोबत गो घ्यायचं, मग कम घ्यायचं, चेंज करायचे. स्पीक घ्यायचं, चेंज करायचे. टेल घ्यायचं, चेंज करायचे. टॉक घ्यायचं, चेंज करायचं. राईट घ्यायचं, स्पीक घ्यायचं, चेंज करीत राहायचं. मग पुन्हा दुसरा यू घ्यायचा, पुन्हा एक एक क्रियापद घ्यायचं आणि चेंज करायचं. कळालं का? एक क्रियापद चेंज करायचं, इकडं चेंज करायचं. इकडं क्रियापद चेंज केलं की इकडं पुन्हा सर्व चेंज करायचं. पुन्हा वी घ्यायचं. वी गो, आम्ही जातो. वी गो विथ यू, आम्ही तुझ्यासोबत जातो. वी गो विथ यू, आम्ही तुमच्यासोबत जातो. वी गो विथ हिम, आम्ही त्याच्यासोबत जातो. असे वाक्य चेंज करायचे.
मग गो झालं कम टाकायचं, कम झालं का स्पीक टाकायचं. दे घ्यायचं, दे सोबत. समजा आता स्पीक घेतलं, दे स्पीक ते बोलतात, दे स्पीक विथ मी ते माझ्यासोबत बोलतात, दे स्पीक विथ यू ते तुझ्यासोबत बोलतात, दे स्पीक विथ यू ते तुमच्यासोबत बोलतात, दे स्पीक विथ हिम ते त्याच्यासोबत बोलतात, दे स्पीक विथ अस ते आमच्यासोबत बोलतात, दे स्पीक विथ हर ते तिच्यासोबत बोलतात. असे वाक्य तुम्ही चेंज करायचे. त्यानंतर बॉईज घ्या, बॉईज कम, मुले येतात, किंवा बॉय स्पीक घेऊ शकतो, किंवा टॉक घेऊ शकतो, राईट घेऊ शकतो, रन घेऊ शकतो, प्ले घेऊ शकतो. बघा प्ले घेतलं, बॉईज प्ले, मुले खेळतात, बॉईज प्ले विथ मी, मुले माझ्यासोबत खेळतात, बॉईज प्ले विथ यू, मुले तुझ्यासोबत खेळतात, बॉईज प्ले विथ यू, मुले तुमच्यासोबत खेळतात, बॉईज प्ले विथ हिम, मुले त्यांच्यासोबत खेळतात, त्याच्यासोबत खेळतात, विथ हर तिच्यासोबत खेळतात, विथ देम त्यांच्यासोबत खेळतात, विथ राम रामसोबत खेळतात. कळलं का? अशा पद्धतीने आपण या स्ट्रक्चरचा वापर करून असंख्य प्रकारचे काय करू शकतो, तर वाक्य बनवू शकतो. बघा आय सोबत नुसतं गो घेतलं, आय गो, आणि घेतलं विथ मी, हे पहिलं वाक्य, विथ यू दुसरं वाक्य, विथ यू तिसरं वाक्य, 4 5 6 7 8 9 10 10 वाक्य तिथं झाली. गो सोबत 10, 10 1 10, 10 2 20, 10 3 30, 10 40, 10 5 50, 10 60, 10 70, 10 80, 10 90, 10 10 100 वाक्य तर नुसते आय सोबत एवढे क्रियापद घेऊन हे चेंज केलं तर 100 वाक्य होत आहे. समजलं का? अशा हजारो वाक्य आपण बनवू शकतो एकाच स्ट्रक्चरचा वापर करून. ठीक आहे, तर चला भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत प्रॅक्टिस करा, सराव करा. काही अडचण आली तर मला सांगा.